कधीकधी काही गोष्टी माणसाच्या कल्पना पलीकडच्या असतात. राणी चित्रा तिच्या बाबतीत पण असत होतं. राणी चित्रा चमत्कारापेक्षा कमी नव्हती. कारण होते ते तिचे सौंदर्य. राणीने वयाची कैद केली आहे असे लोक म्हणायचे. राणी 100 वर्षाची झाली होती, पण तरीही ती 25 वर्षाची तरुणी आणि सुंदर दिसत होती. हे विश्वासाच्या पलीकडे होते. म्हणूनच लोक याला चमत्कार म्हणायचे. राणी चित्रा एका प्रचंड साम्राज्याची राणी होती. तिला अमरत्व लाभले आहे असे म्हटले जायचे. राणीसाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या कायांचे आयोजन करण्यात आले. असे मानले जात होते की राणीमध्ये अशी काही शक्ती आहे, त्यामुळे ती अजूनही तारुण्यातच आहे. अनाकलनीय असल्याने राणीचा आदर आणि भीती वाटणे स्वाभाविक होते. राणी एक दिवस जेव्हा मेळाव्यात आली तेव्हा तिच्या सौंदर्याने लोक आश्चर्यचकित झाले आणि तिने तेव्हा सोन्याचे कपडे घातले होते. राणीच्या कोठडीत खास गुलाब होते. लोकांचा असा विश्वास होता की राणी सुंदर होती आणि त्यात ती मोठी अशी राणी कोणाला नको असते जी नेहमीच तरुण असते. म्हणून तिच्याकडे आकर्षित झालेल्या राजकुमाराची कमतरता नव्हती. पण राणीचे हेच रहस्य नव्हते, तर अजून एक गुपित होते. ते म्हणजे आतापर्यंत राणीने अनेक वेळा लग्न केले होते, पण राणीचे लग्न फार काळ टिकत नाही. पहिल्या रात्रीनंतर राणी ज्याच्याशी लग्न करते तो पुन्हा कधीच दिसत नाही. रहस्याने भरलेली राणी आणि राणीबद्दलच्या इतक्या गूढ गोष्टी जाणून घेतल्यानंतरही तिच्याबद्दल वेड लागणाऱ्यांची कमी नव्हती. एक विचित्र मोह होता जो प्रत्येकाला तिच्याकडे आकर्षित करत होता. उत्सुकतेपोटी अनेकांना राणीकडे काय आहे हे जाणून घ्यायचे होते, ज्यामुळे ती 100 वर्षांनंतरही तशीच आहे. शेजारच्या राज्यातील एक तरुण राजपुत्र आता राणीवर मोहित झाला होता. त्याने राणीला सांगितले की त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे. तो खूप धाडसी होता आणि त्याने अनेक दिवसांनी हा निर्णय घेतला. तो राणीला भेटण्यासाठी दरबारात आला. तिथे राणीने विचारले, तुला माझ्याशी लग्न करायचे आहे? राजकुमार म्हणाला, कृपया असे न करण्याचे एक कारण सांगा. तुम्ही नेहमीच तरुण असता आणि मला हे जाणून घ्यायचे आहे. राणी म्हणाली, अशा मोठ्या मोठ्या बाता मारणारेच माणसे पहिल्याच रात्री राजवाडा सोडून पळून जातात. हे तुला माहीत आहे का? राजकुमार म्हणाला की तो पळून जाणाऱ्यांपैकी नाही. राणी म्हणाली, आम्ही हे दावे आधी ऐकले आहेत, पण ते हे आश्चर्य पाहण्यासाठी आलेले परत कोणालाही दिसत नाही. अनेक दिवस राणीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण राजपुत्र ठाम राहिला. राणी म्हणाली, आम्ही तुला खूप समजावले आहे. आता तुझ्यासोबत जे काही होईल त्याला तू जबाबदार असेल. राणी पुन्हा एकदा लग्न करणार हे ठरले. राज्यात पुन्हा चर्चेचा विषय बनला होता की पूर्वीप्रमाणेच हा राजपुत्रही एका रात्रीत गायब होईल. राणीच्या चेहऱ्यावर स्वागतार्ह हास्य उमटले. संपूर्ण राज्य सजले होते आणि त्या राजकुमाराशी राणीचा विवाह झाला. आता त्या रात्रीची वेळ होती ज्यामध्ये अनेक रहस्य आहेत. त्यानंतर रात्री राणीचा राजपुत्र पुन्हा दिसला नाही. राणी आणि राजपुत्राच्या लग्नाच्या रात्रीसाठी राणीची खोली खास सजवण्यात आली होती. राजकुमार राणीच्या खोलीत आला. त्याला काही विचित्र गोष्टी दिसल्या. ज्याचा दरवाजा उघडा होता. राजकुमार आधीच सावध होता. राणीच्या खोलीत काहीही होऊ शकते हे त्याला माहीत होते, त्यामुळे त्याला सावध राहावे लागले. राणी म्हणाली, एवढा का घाबरला आहेस? आज आपल्या लग्नाची रात्र आहे. राणी उभी राहिली आणि राजपुत्राच्या जवळ आली. राणी आता राजपुत्राच्या डोळ्यात पाहू लागली. राजकुमार राणीच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला आणि तिच्या मोठ्या डोळ्यात हरवून गेला. राजकुमाराला राणीचे केस उघडायचे होते. तिच्या केसांना स्पर्श करून त्यातून गुलाब काढायचे होते. राणी घाबरली आणि तिने लगेच राजकुमाराचा हात धरला. राणी घाबरलेली पाहून राजकुमार थांबला आणि मग विचार करू लागला की ह्यात काही रहस्य आहे का? त्याला खात्री वाटली की या फुलामध्ये काहीतरी रहस्य आहे. राणीने नकार दिल्यावर तो त्यावेळी थांबला, पण मनातल्या मनात विचार करू लागला की हे फूल काढावंच लागेल. राजकुमाराने काही वेळ राणीला मिठी मारली आणि मग अचानक तिच्या आंबेडातून गुलाब काढला.
राणी जोरात ओरडली, "त्याला हात लावू नकोस." गुलाब काढताच राणी काही वर्षांनी मोठी झाली. राणी आता रागाने लाल झाली होती. राजकुमार म्हणाला, "बरं, हे तुझ्या वयाचं रहस्य आहे. नुसते एक गुलाब काढले आहे. जर केसातून सगळी गुलाबं काढली तर तुम्ही पूर्णपणे म्हातारे व्हाल." राजकुमार म्हणाला, "मी तुझा नवरा आहे. तू मला अजून सांगू शकतेस. शेवटी हे गुलाब काय आहे आणि तुम्हाला ते कोठून मिळाले?" राणी घाबरली आणि राजपुत्राकडे आली आणि म्हणाली की जर तुम्ही मला हे गुलाब दिले तर मी तुम्हाला सत्य सांगेन. राजकुमाराने गुलाब दिला आणि राणीने गुलाब घेताच राजकुमाराला पिंजऱ्यात ढकलले. राजपुत्र पिंजऱ्यात शिरताच तो गुलाबाचे फूल झाला आणि राणी मग जोरात हसली आणि म्हणाली, "बघ, तुझ्यासारखी किती गुलाब मी माझ्या बागेत लावले आहेत आणि त्यांचे वय मला भेटले म्हणून मी अजून तरुण आहे." राणीने पिंजऱ्यातून गुलाब उचलला आणि आपल्या बागेत लावला. हा पिंजरा म्हणजे राणीच्या वयाचे रहस्य आहे. राणी सकाळी पुन्हा सभेला गेली आणि त्यावेळी पुन्हा राजकुमार रात्रीनंतर दिसला नाही. पण राणीच्या यादीत आणखीन एका गुलाबाची भर पडली.